श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्य असं जगायचं असतं, जे घडेल ते सहन करायचं असतं आणि बदलत्या जगाबरोबर आपल्यालाही बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहीत नसलं तरी कुठंतरी थांबायचं असतंय. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं आणि स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतंय. श्रोते हो, दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आलं तरी हसवत राहायचं असतं. श्रोते हो, पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशामध्ये झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असंच म्हणायचं असतं. श्रोते हो, इच्छा असो किंवा नसो, जन्मभर वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं. आयुष्य असं जगायचं असतं. नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मागे काय चुकले, यापेक्षा पुढे काय सुधारता येईल, हा विचार करणं महत्वाचं असतं. नातं किती वर्षाचं आहे त्यापेक्षा तुमच्या त्यात किती भावना गुंतलेल्या आहेत हे जास्त महत्वाचं असतं. दिलेलं वचन मोडताना विचार करा, कारण तुम्ही फक्त वचनच नाही तर समोरच्या व्यक्तीचा विश्वास आणि मनही मोडत असता. चहा गरम झाल्यावर वाफेसारखी उडणारी माणसं नसावीत. माणसं असावी तर कापसासारखी, जी चटका सहन करूनही साथ न सोडणारी. देताना समाधान आणि घेताना की नात्यामध्ये माणुसकी निर्माण होते. मुलाच्या उंजळभर सुखासाठी देवाकडे विश्वा इतका पदर पसरणारी एकमेव स्त्री म्हणजे आई. बडबड, आवाज, आरडाओरडा हे तर साध्या भोळ्या मनमोकळ्या स्वभावाचं लक्षण असतं. आतल्या गाठीची माणसं तर गप्प बसून असतात. शाळेतलं आयुष्य संपलं की आयुष्याची शाळा सुरू होते. आयुष्यात येणारे प्रेमाची भाषा घेऊन येतात, पण आयुष्यातून जाताना जन्माला पुरेल एवढे अनुभव देऊन जातात. लोक स्वतः किती खोटं वागत असली तरी त्यांची अपेक्षा असते की समोरच्यानं त्यांच्यासोबत खरंच वागलं पाहिजे. दुःखात देवाला आठवण्याचा हक्क हा त्यांनाच असतो, ज्यांनी सुखात त्याचे आभार मानलेले असतात. जेव्हा आयुष्य कठीण असतं, जेव्हा सगळं काही हरल्यासारखं वाटतं, तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की कासव देखील शर्यत जिंकू शकते. खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार देणं हे कधीही चांगलं असतं. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडायला त्या व्यक्तीची सुंदरता, पैसा, प्रॉपर्टी हे कारण नसतं, तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात निभावत असलेली भूमिका महत्वाची असते. कितीही प्लॅनिंग केले तरी तुम्हाला जे हवं असेल ती वेळच ठरवत असते. सत्य मुक्त असतं, ते बंधनात ठेवता येत नाही, आणि प्रामाणिकपणा अमूल्य असतो, त्याची किंमत करता येत नाही. टेन्शन असा आजार आहे जो माणसांचा सगळा आनंद हिसकावून घेतो. आयुष्यात काही व्यक्ती अशा भेटतात
की नंतर त्याची जागा ही कोणीच घेऊ शकत नाही. एक वेळ बापाचं असणं जाणवत नाही, पण नसणं क्षणाक्षणाला जाणवतं. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातूनच संस्कारांचा सुगंध हा दरवळत असतो. समोरच्याचं म्हणणं नीट ऐकून न घेता आपणच आपला अंदाज लावले की गैरसमज नक्की होतात. गरीब जमिनीवर बसला तर त्याची परिस्थिती आणि श्रीमंत बसला तर हीच मानसिकता माणुसकीला मागं खेचत असते. माणूस हा फक्त माणूस असतो, तो कधीच गरीब आणि श्रीमंत नसतो. मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. जपणं हे प्रत्येकाला जमत नसतं. कोणाच्या पण सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसं दुरावणार नाहीत. भावनांची कदर आणि चार चौघात आदर या दोन गोष्टी स्त्रीला ज्या पुरुषाकडून भेटतात, त्या पुरुषाला स्त्री मनाच्या गाभाऱ्यामध्ये स्थान देऊन देवास समान पूजते. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. बदलणं गरजेचं असतं. वेळेनुसार, माणसानुसार, परिस्थितीनुसार. जर नाही बदललं स्वतःला तर आपलीच किंमत आपोआप कमी होत जाते. प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही. ते एकतर कमवावं लागतं किंवा मिळवावं लागतं. आयुष्य सोपं नसतं. जास्त बोललं तर वेडा, कमी बोललं तर अहंकारी, आणि कामाचं बोललं तर मतलबी समजते दुनिया. जपून ठेवणं महत्वाचं असतं. मग ते सुगंधी फूल असो किंवा आयुष्य सुगंधित करणारी माणसं. ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं. आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. कधी तो हसवून जातो तर कधी रडवून जातो. कधी आपली माणसं परकी असण्याची जाणीव होते तर कधी परकी माणसं आपली असण्याची. म्हणून म्हणतात, आयुष्यात अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही.